नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे. तर मोठी खुश खबर, पेन्शनधारकांना मिळाला मोठा दिलासा. नवी अपडेट दिनांक 30 जानेवारी 2025. या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे, पेन्शनधारकांना खुश खबरयुक्त बातमी असून पेन्शनधारकाला मिळाला मोठा दिलासा. जाणून घ्या सविस्तर माहिती. या संदर्भामध्ये माहिती पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, EPS 95 पेन्शनधारकांना मोठा दिलासा देणारी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल करत आहेत. नेमकी काय आहे बातमी, ही बातमी समजावून घेण्यासाठी हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक हमखास पहा. चला तर पाहूया पेन्शनधारकांना दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण. बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO ने केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टीम CPPS लॉन्च केली आहे. 1 जानेवारी 2025 पासून या नवीन उपक्रमामुळे 77 लाख पेक्षा अधिक कर्मचारी ही पेन्शन योजना EPS सदस्यासाठी पेन्शन वितरण सुलभ करते. भौगोलिक आधार क्षेत्राकडे दुर्लक्ष करून देशभरात अनुसूचित बँक शाखांमध्ये ही मोठी सुधारणा पूर्वीच्या विकेंद्रित प्रणालीची गरज काढून टाकते, जिथे वैयक्तिक EPFO कार्यालय केवळ काही बँकांसाठी करार करते की ज्यामुळे पेन्शन प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक व्हावे. या संदर्भाने आपण स्पष्टीकरण पाहत आहोत. EPS पेन्शनधारकासाठी CPPS ची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत हे जाणून घेऊया. पहिले वैशिष्ट्य, देशव्यापी प्रवेश योग्यता. पेन्शनधारकांना आता अनुसूचित बँकेतून व्यावसायिक बँकेच्या कोणत्याही शाखेतून त्यांची पेन्शन मिळू शकते. विशिष्ट क्षेत्रीय किंवा प्रादेशिक कार्यालयावरील अवलंबून राहावे लागणार नाहीत किंवा अवलंबून काढून टाकण्यात आले आहे. 2. सरळीकृत पेन्शन प्रक्रिया. EPFO प्रादेशिक कार्यालयाने ROS रिजनल ऑफिसने निवृत्ती वेतन धारकाच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UAN शी जोडलेल्या कोणत्याही बँक खात्याची थेट दाव्याची प्रक्रिया करू शकतात. हे शाखा स्थानावर आधारित कार्यालयामध्ये पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे PPO हस्तांतरित करण्याची आवश्यकता काढून टाकली आहे. तिसरे वैशिष्ट्य आहे थेट PPO वितरण. CPPS अंतर्गत PPO बँक शाखाऐवजी थेट पेन्शनधारकांना पाठवले जातील आणि पेन्शनधारकांना त्यांची PPO मिळाली 1 महिन्याच्या आत एक हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. चौथं वैशिष्ट्य आहे आधार एकत्रीकरण. डिजिटल लाईफ सर्टिफिकेट DLC सबमिट सारख्या प्रक्रिया सुनियोजित किंवा सुव्यवस्थित करण्यासाठी पेन्शन वितरण सुरू होण्यापूर्वी सर्व निवृत्ती वेतन धारकांनी आणि लाभार्थ्यांनी त्यांचे आधार तपशील प्रणालीकडे फीड किंवा डाउनलोड करणे आवश्यक आहे. 5वं वैशिष्ट्य आहे त्रुटी मुक्त व्यवहार. पेमेंट अयशस्वी होण्यासाठी आणि होण्यापासून रोखण्यासाठी ROS ने बँक तपशील आणि IFSC कोडची अचूक नोंद सुनिश्चित करणे याबाबत आवश्यक आहे. पेन्शनधारक भविष्य निर्वाह निधी PF दावे पेन्शन पेमेंटसाठी त्यांच्या AN शी लिंक केलेले समान बँक खाते वापरू शकतात. CPPS चा EPS पेन्शनधारकांना कसा फायदा होईल तो फायदा जाणून घेऊया. फायदा क्रमांक 1, संपूर्ण राष्ट्रात एकरूपता. केंद्रीकृत प्रणाली प्रदेश अंतर्गत विशिष्ट करारामुळे होणारी विषमता दूर करते आणि भारतभरातील निवृत्तीधारकांना सातत्यपूर्ण सेवा मिळण्याची खात्री करते. दुसरा फायदा आहे पेन्शनधारकासाठी सुविधा. पेन्शनधारकांना यापुढे विशिष्ट बँक शाखावर किंवा भौगोलिक क्षेत्र अधिकार क्षेत्रावर अवलंबून राहण्याची गरज नाही. त्यांना अधिक लवचिकता आणि प्रवेश प्रदान केला जाईल. तिसरं वैशिष्ट्य आहे जलद दावा प्रक्रिया. थेट PPO जारी करणे आणि सलोखा प्रक्रिया सुलभ करून EPFO ने पेन्शन वितरित
करण्यातील विलंब कमी करते. चौथा फायदा आहे सुधारित पारदर्शकता. नवीन प्रणाली चुका कमी करते. पेन्शनचे रिअल टाइम सामंजस्य आणि अयशस्वी व्यवहार त्वरित निराकरण करून जबाबदारी वाढवते. प्रादेशिक कार्यालय ROS रिजनल हेड ऑफिस चे मार्गदर्शक तत्वे काय आहेत पाहू. EPFO ने CPPS मध्ये सुरळीत संक्रमण निश्चित करण्यासाठी ROS साठी काही विशिष्ट जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्यातील काही जबाबदाऱ्या पाहूया. जबाबदारी नंबर 1, PPO हस्तांतरण नाही. 1 जानेवारी 2025 पासून प्रभावी PPO कार्यालयामध्ये हस्तांतरित केले जाऊ नये. चुकीचे हस्तांतरित केले गेलेले RO कडे प्रक्रियेसाठी परत करणे आवश्यक आहे. दुसरे महत्वाचे तत्व ध्यानात ठेवा किंवा महत्वाची दुसरे मार्गदर्शक तत्व आहेत. प्रलंबित दाव्याचे सामंजस्य. ROS ने डिसेंबर 2024 पर्यंत विकेंद्रित प्रक्रिया सर्व प्रलंबित दावे सोडवणे आवश्यक आहे. तिसरे मार्गदर्शक तत्वे आहेत अचूक डेटा एंट्री. पेमेंट त्रुटी टाळण्यासाठी ROS ने बँकशी आणि IPS कोडशी प्रवेश करताना अचूकतेला प्राधान्य दिले पाहिजे आणि प्राधान्य देण्यात येणार आहे. पेन्शन धारकांनी कोणते पावले उचलावी ही समस्या पुढे निर्माण होते. म्हणून CPPS उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी EPS पेन्शन धारकांनी त्यांचे आधार तपशील अपडेट केले आहेत आणि त्यांचा UAN शी लिंक आहे याची प्रथम खात्री करा. अखंड व्यवहारासाठी AN शी लिंक केलेले खाते वापरा. PPO मिळाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे सबमिट करा. त्यांच्या पेन्शन पेमेंटचे निरीक्षण करा. ती विसंगती असल्यास त्वरित आव्हान द्या. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.